मिरज काय मग सांगली उंची वाढवण्याच्या प्रयत्नात तुमची सुद्धा फसवणूक झाली आहे का? ती होऊ नये यासाठी जरा लक्ष द्या इकडे, कारण आज आपल्या सोबत आहेत आयुर्वेदाचार्य डॉक्टर कादंबरी जगताप मॅम. तर मॅम, बऱ्याचदा काय होतंय की लोकांची फसवणूक होतीये, त्यामुळे मग कसं ओळखायचं की त्यांनी घेतलेलं उंची वाढवण्याचं जे औषध आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे, सर्टिफाईड आहे की नाही, याविषयी काय सांगाल? तर आता ओपीडीत बरेच असे रुग्ण बघायला मिळतात की जे उंची वाढवण्यासाठी आलेले असतात. तर अशा केसेसमध्ये कारण बघणं गरजेचं असतं. जसं लहान मुलांमध्ये वारंवार जंताचा त्रास आहे, तर ह्याच्यामुळे शरीराला योग्य पोषण मिळत नाही आणि शेवटी उंची हा एक विकासच आहे, ज्याला आपण माइलस्टोन म्हणतो. तर खुंटलेली उंची असेल तर अशा केसेसमध्ये औषधांचा उपयोग हा खूप छान होतो. दुसरी गोष्ट असते, समजा फॅमिली हिस्ट्री आहे किंवा जेनेटिकल गोष्ट आहे, आईकडे किंवा वडिलांकडे सर्वांची उंची तशी आहे, तर अशा केसेसमध्ये मात्र उंची फार वाढू शकत नाही किंवा त्याला अपवाद पण बरेच असतात. मग अशा केसेसमध्ये औषधांचा उपयोग होत नाही, पण यालाही अपवाद आहेतच. किंवा तिसरी गोष्ट असते वयोमर्यादा. उंची वाढवण्यासाठी काय विशिष्ट वयोमर्यादा असते, ज्याला आपण फ्लेक्झिबिलिटी म्हणतो बॉडी, तर ती असेपर्यंत औषधांचा उपयोग होतो. अच्छा, बघितलं का सांगलीकर? नाही तर तुम्ही आपले 20च्या पुढचं असाल आणि औषध घेऊन मग काय उपयोग सांगाल? शेवटी तुमची फसवणूकच. बाकी चांगली अजून काही गोष्टी जाणून घेऊयात. तुम्ही तोपर्यंत ऐकत राहा 104 माय FM. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग.